नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी परीक्षेसाठी मागील वर्षीचे जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नांचा सराव आज आपण करून घेणार आहोत। या प्रश्नांमध्ये मराठी, सामान्य विज्ञान, समाजशास्त्र आणि बालमानसशास्त्र या विषयांचे मिक्स स्वरूपाचे प्रश्न आज आपण घेणार आहोत। म्हणून आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा असणार आहे। या व्हिडिओचा उपयोग तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी होणार आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास, प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायचं आहे। तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक कोणत्या खेळाडूने लिहिले आहे? तर विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक ऑस्ट्रेलियाचा खेळाडू शेन वॉटसन याने लिहिलेले आहे। पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तर या पुस्तकामध्ये कशाचा अंतर्भाव केलेला आहे किंवा हे पुस्तक कशाविषयी आहे? तर प्रत्येक वेळी तुमची सर्वोत्तम कामगिरी करायची असेल तेव्हा स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती कशी आणायची हे तुम्हाला सखोलपणे समजावून घेण्यासाठी आवश्यक असलेली सर्व माहिती हे पुस्तक तुम्हाला प्रदान करते। तर हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू शेन वॉटसनने विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक लिहिलेले आहे। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई या ठिकाणी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। तर देवदासी प्रथेविरुद्ध चळवळ सुरू केली, बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारण्याची चळवळ सुरू केली। प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारला गेलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, आजोबांनी नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील क्रियापदाचा अचूक पर्याय ओळखा। तर आजोबांनी नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार आहे द्विकर्मक क्रियापद। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तर दिलेल्या वाक्यातील सांगितली हे क्रियापद आहे। वाक्यात 2 कर्म आहेत। नातवाला अप्रत्यक्ष कर्म आहे, त्यानंतर गोष्ट हे प्रत्यक्ष कर्म आहे। द्विकर्मक क्रियापद हे खूप महत्त्वाचं आहे। तर ते कशाला म्हणतात? ज्या वाक्यातील क्रिया कर्त्याकडून एकाच वेळी 2 घटकावर घडते अशा क्रियापदास द्विकर्मक क्रियापद म्हटलं जातं। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न आहे, जास्त स्नायूंद्वारे आपल्या शरीराच्या हालचालींवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते त्यास टिंबटिंब म्हणतात। तर जास्त स्नायूंद्वारे आपल्या शरीराच्या हालचालींवर आपल्या मनाप्रमाणे नियंत्रण ठेवता येते याला काय म्हणतात? ऐच्छिक स्नायू म्हणतात। पर्याय क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऐच्छिक स्नायू। पुढचा प्रश्न आहे, इचेरिचिया कोलाई हा जीवाणू मानवी आतड्यांमध्ये टिंबटिंब निर्मितीस मदत करतो। तर इचेरिचिया कोलाई हा जीवाणू मानवी आतड्यांमध्ये जीवनसत्व ब आणि के निर्मितीस मदत करतो। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, चंद्रोदय या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? तर चंद्रोदय या शब्दाचा संधी विग्रह चंद्र अधिक उदय असा होतो। पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे चंद्र अधिक उदय। चंद्रोदय बरोबर चंद्र अधिक उदय हा गुणादेश स्वरूपाची स्वरसंधी आहे आणि अ अधिक उ यापासून ओ हे अक्षर तयार होतो। म्हणून चंद्र अधिक उदय या शब्दाचा शब्द तयार होतो चंद्रोदय। पुढचा प्रश्न आहे, बॅगले यांनी कोणती उपपत्ती मांडली आहे? तर बॅगले यांनी आदर्शवादी उपपत्ती मांडलेली आहे। पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। तर सामान्यीकरण उपपत्ती ही C.H. जड यांनी मांडलेली आहे आणि समान घटक उपपत्ती ही थॉर्नडाईक यांची आहे आणि आदर्शवादी उपपत्ती ही बॅगले यांची आहे। म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आदर्श उपपत्ती। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात मोठा महासागर कोणता आहे? तर खालीलपैकी सर्वात मोठा महासागर हा पॅसिफिक महासागर आहे। पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। तर महासागर कशाला म्हणतात? तर 2 खंडादरम्यान पसरलेल्या खाऱ्या पाण्याच्या विस्तीर्ण साठ्यास महासागर असं म्हणतात। तर यापैकी उपलब्ध जलाच्या 97.7% जल हे महासागरात आहे। जलाच्या साठ्यानुसार महासागरांचा उतरता क्रम खाली दिलेला आहे। तर पहिला क्रम आहे पॅसिफिक महासागर, त्यानंतर अटलांटिक महासागर, त्यानंतर हिंदी महासागर, दक्षिण महासागर आणि आर्क्टिक महासागर। तर हा जलाशयांच्या साठ्यानुसार उतरता क्रम आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 पॅसिफिक महासागर हा सर्वात मोठा महासागर आहे। पुढचा प्रश्न आहे, व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांनी अध्यापन पद्धतीत इष्ट ते बदल केले पाहिजेत, कारण
मुलांची बौद्धिक पातळी भिन्न असते, मुलांची आकलन शक्ती भिन्न असते, प्रत्येक विद्यार्थ्याला कुवतीनुसार प्रगती करण्याचा अवसर मिळेल, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक, बौद्धिक, व्यक्तिमत्व, अभिरुची, सृजनशीलता इत्यादी भेद अनेक कारणांनी निर्माण होतात. त्यामुळे वेगवेगळे भेद शिक्षकांनी जाणून घेऊन योग्य प्रकारचे शिक्षण देणे हे आवश्यक आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे, आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे घोषवाक्य टिंबटिंब आहे. तर आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे घोषवाक्य मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा यासाठी आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे मानवाधिकाराचा वैश्विक जाहीरनामा. तर 10 डिसेंबर 1948 रोजी वैश्विक जाहीरनामा मांडण्यात आला. या जाहीरनाम्यामध्ये एकूण 30 कलमे आहेत. पुढचा प्रश्न आहे, शालेय अध्यापनाचे प्रतिमान म्हणजेच मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग टिंबटिंब यांनी शोधून काढले आहे. तर शालेय अध्यापनाचे प्रतिमान हे जॉन बी कॅरोल यांनी शोधून काढलेले आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये या प्रश्नाचं उत्तर आहे जॉन बी कॅरोल. तर जॉन बी कॅरोल यांचे प्रभुत्व अध्ययन विषयक प्रतिमाने आहेत. जे बी कॅरोल यांनी मॉडेल स्कूल ऑफ लर्निंग हे प्रतिमान मॉडेल यात खालील गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर उत्तम अध्यापन आणि अध्ययन, अध्यापन रचना मांडणी, अध्ययन करण्यास योग्य वेळ, अध्ययनात सातत्य व चिकाटी, योग्य अध्ययन क्षमता, योग्य मार्गदर्शन करून अपेक्षित बदल घडवून आणणे. पुढचा प्रश्न आहे, भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना खालीलपैकी कोणी जाहीर केली? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 नरेंद्र मोदी. तर भारतामध्ये पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. त्यानंतर 1 जून 2016 रोजी भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भारताची आपत्ती व्यवस्थापन योजना सुरू केली, जी आपत्ती निवारण, शमन आणि व्यवस्थापनासाठी सरकारी संस्थांना मदत आणि दिशा प्रदान करण्याचा प्रयत्न करते. पण भारतामध्ये पहिली जाहीर करणारी नरेंद्र मोदी आहे, म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभा निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची किती वर्ष पूर्ण केली असणे गरजेचे आहे? तर राज्यसभा निवडणुकीसाठी 30 वर्ष वयाची पूर्ण केलेली असावी. पर्याय क्रमांक 4 30 वर्ष. तर तो व्यक्ती भारताचा नागरिक असावा, त्यानंतर मानसिकरित्या निरोगी असावा आणि वयाची 30 वर्ष पूर्ण केलेली असावी. पुढचा प्रश्न आहे, 2 छोटी वाक्य उभयन्वयी अव्ययांनी जोडताना कोणत्या विरामचिन्हांचा वापर केला जातो? तर 2 छोटी वाक्य उभयन्वयी अव्ययांनी जोडताना अर्धविराम या चिन्हाचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक 2. तर अर्धविराम चिन्ह या प्रकारे आहे, एक टिंब आणि त्याला स्वल्पविराम. पुढचा प्रश्न आहे, जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागाला काय म्हटले जाते? तर जमिनीत आत घुसलेल्या सागराच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागाला उपसागर असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 1 मध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आहे किनारपट्टीच्या आत गेलेल्या सागराच्या लहान भागास काय म्हणतात? उपसागर असे म्हणतात. किनारपट्टीच्या आत गेलेल्या सागराच्या लहान भागास उपसागर म्हणतात. तर सामुद्रधुनी कशाला म्हणतात? तर सामुद्रधुनी ही 2 मोठ्या जलाशयांना जोडणाऱ्या पाण्याच्या चिंचोळ्या भागात सामुद्रधुनी असे म्हणतात. आणि खाडी कशाला म्हणतात? तर खाडी भरतीचे पाणी नदीच्या मुखात जिथपर्यंत आत शिरते तेवढ्या नदीच्या भागाला खाडी असं म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, तेथे काय घडले मला सांगता येणार नाही, अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर इथे काय हे सर्वनाम दिलेलं आहे आणि हे सर्वनाम काय आहे? अनिश्चित सर्वनाम आहे. पर्याय क्रमांक 4. तर काय हे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम आहे. सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम कोण, काय. सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना निश्चित सर्वनाम म्हणतात. तर पुढचा प्रश्न आहे, द्विनाम पद्धती ही वर्गीकरणाची पद्धत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली आहे? तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण हा प्रश्न आतापर्यंत जितक्या वेळा टीईटीच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये 4 ते 5 वेळा हा प्रश्न येऊन गेलेला आहे, म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 कार्ल लिनियस. तर द्विनाम पद्धती ही कार्ल लिनियस यांनी शोधून काढलेली आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर आहे.
पुढचा प्रश्न आहे, सहवास विषयक प्रेरणा खालीलपैकी कोणत्या प्रेरणेचा घटक आहे? तर सहवास विषयक प्रेरणा हा सामाजिक प्रेरणा या प्रेरणेचा घटक आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर प्रेरणेचे कोणकोणते प्रकार आहेत? तर शारीरिक प्रेरणा. तर शारीरिक प्रेरणा कशाला म्हणतात? खाणे, पिणे, झोपणे, विश्रांती, तापमान नियंत्रण इत्यादी काय आहेत? ह्या शारीरिक किंवा आंतरिक गरजा आहेत. त्यानंतर व्यक्तिगत प्रेरणा. तर व्यक्तिगत प्रेरणा म्हणजे काय? तर कृती, पुनरावृत्ती, यश व अपयश, अभिरुची, प्रतिष्ठा मिळवणे, जीवनविषयक ध्येय गाठणे हे काय आहे? व्यक्तिगत प्रेरणा आहेत. त्यानंतर सामाजिक प्रेरणा. तर सामाजिक प्रेरणेमध्ये पहिली आहे सहवास विषयक प्रेरणा. तर सुरक्षा, परावलंबित्व, समाज मान्यता, जोडीदाराची गरज, मूल्ये यांचा समावेश सहवास विषयक प्रेरणेमध्ये होतो. त्यानंतर प्रतिष्ठा विषयक प्रेरणा. तर या प्रेरणेमध्ये श्रेष्ठत्व, सत्ता आणि स्थैर्य इत्यादींचा समावेश होतो. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 सामाजिक प्रेरणा. पुढचा प्रश्न आहे, पशु पक्षी शब्दाचा समास ओळखा. तर या शब्दाची आपण जर फोड केली, पशु आणि पक्षी किंवा पशु व पक्षी या प्रकारे फोड होते, म्हणून हा समास कोणता असणार आहे? तर इतरेतर द्वंद्व हा समास असणार आहे. पर्याय क्रमांक 2. यामधील सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व यापैकी एखादे उभयन्वयी अव्यय वापरले जाते, म्हणून हा काय आहे? इतरेतर द्वंद्व समास आहे. पुढचा प्रश्न आहे, मुलांनी आज्ञा पाळावी या वाक्यातील मुलांनी हा शब्द कोणत्या विभक्ती प्रकारात येतो? तर मुलांनी या शब्दाला नी हा प्रत्यय विभक्ती प्रत्यय लागलेला आहे, म्हणून हा प्रकार कशामध्ये येतो? तृतीय विभक्तीमध्ये येतो. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण TET परीक्षेला मागील वर्षी जे प्रश्न आलेले होते त्या मिक्स स्वरूपाच्या सर्व विषयांच्या प्रश्नांचा सराव आज करून घेतलेला आहे. जर व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत पाहिला असेल, प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.